द्यायचं ठरलंय? धनुष्यबाण सध्या प्रकाश आंबेडकर साहेबांचं वारा आहे, त्यांच्यावरच गुलाल टाकणार. निकाल 100% धनुष्यबाण. घड्याळ ठरवून ठेवलायचा हो हो, काय अडचण नाही. वारी इथं बघा धनुष्यबाणाचा वार आहे. धनुष्यबाणाचा वार आहे. हो. हो. धनुष्यबाण आहे, पहिल्यापासून धनुष्यबाणालाच आम्ही आहोत. कोराटे वहिनींचं पण काम आहे. सुरेश चौगले हा कामाचा माणूस आहे, हक्काचा माणूस आहे. सक्षम आहेत. होय होय. तालुका संघाच्या माध्यमातून खोराट्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. आंबेडकर साहेबांनी कामे केलीत की गावाला रस्ते नव्हते, आंबेडकर साहेबांनी केले. 100% टिकावं लागणार, कारण की माणसांना आता विकासाकडे माणसांचं बोट आहे. विकासाला प्राधान्य आहे. माणूस आता उमेदवार किती ताकदीचा हे महत्त्वाचं नाही, पण विकास कुठल्या उमेदवाराकडनं होते हे बघते आता. आणि पालकमंत्र्यांना मानणारा मोठा इथं गट आहे. त्यामुळे हे आमचं मत धनुष्यबाणालाच. धनुष्यबाण आणि घड्याळ. जे पालकमंत्री जिकडे आहे तिकडेच मतदार. दर्शक नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी जी काही चाललेली आहे ती आपण दाखवत आहे. आता सध्या मी राधानगरी तालुक्यातील सरवडे जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये येणारे मांगुली हे गाव आहे. या मांगुली गावात आलेलो आहे. इथले जे काही स्थानिक नागरिक आहेत त्या स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं या गावामध्ये कुणाचं वारा आहे, कुणाची हवा आहे याचा संपूर्ण आढावा या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. दादा, निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीची, आहे का माहिती? माहिती आहे की? माहिती आहे. बरं, काय गावात कोण कोण आहे उभारल्यात माहिती तरी माहिती आहे का? माहिती आहे की? कोण कोण सांगा बघू जरा. खोराटे आहेत, खोराटे वहिनी वहिनी. आणि दत्तात्रय पाटील, दत्तात्रय चौगले, चौगले, सुरेश सुरेश चौगले. चौगले. बरं, काय आहे का उमेदवार चांगला आहेत काय? एक नंबर आहे, एक नंबर आहे. एक नंबर आहे. बरं, मग काय तरुण म्हणून काय ठरलायचा, कुणाला निवडून द्यायचं ठरलायचा? धनुष्यबाणच बाणाला निवडून द्यायचं आहे. पण धनुष्य. बाणाचं काही काम नाही म्हणते आता. आहे की 100% धनुष्यबाण. आमची तर अप्रेंटिसशिपला आंबेडकर साहेबांनी लावली. अप्रेंटिसशिपला आंबेडकर साहेबांनी लावले. होय, बरं, मग काय कामं केलं का आंबेडकर साहेबांनी? आंबेडकर साहेबांनी कामे केलीत की केलं? गावाला रस्ते नव्हते, आंबेडकर साहेबांनी केलेत. बरं, मग काय ठरलायचा, कुणाला निवडून द्यायचं ठरलायचं आता? धनुष्यबाण, धनुष्यबाणाला. धनुष्यबाणाला. आहे मांगुली गावात आलोय, पण जरा दुपारची वेळ असल्यामुळे जरा तुरलक लोक आहे. दादा थांबा जरा. ह्या गावातलं जायचं काय? हो, या गावात ह्या गावातलं आहे. हो. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या, माहित आहे काय? हो, लागले की. बरं, काय वार आहे, कुणाचं वार आहे इथे? इथं आता सध्या प्रकाश आंबेडकर साहेबांचं वारा आहे. आंबेडकर साहेबांचं, पण आंबेडकर साहेब कुठे उभारल्यात? आंबेडकर साहेब जर नसलेत हं. तर त्यांच्या चिन्हावर पूजा कपिल खोराटे हे आहेत उभा. त्यामुळं- वहिनीचं काही काम आहे का? खोराटे वहिनींचं पण काम आहे. हं. त्यांचा जुना संघामार्फत त्यांचे खोराटे साहेबापासून त्यांची काही लोक आहेत पूर्वीचे, बरं. आणि आता आमदार साहेबांचे एक मानणारा गट आहे. त्यामुळे दोन्हींची ताकद लागून बरं. 100% विजयापर्यंत पोहोचू शकतो आम्ही. पंचायत समितीला कोण उभारले? पंचायत समितीला सुरेश चौगले म्हणून. चौगुले साहेबांचं आहे का काम गावात? चौगले साहेबांचं काम आहेच तसे. बर त्यांनी मधल्या काळात काही गावांना फंड दिलेला आहे. बर त्यामुळे त्यांचं काम असं आहे, आणि प्रत्येक गावात त्यांचे रिलेशन म्हणा, त्यांचा असणारा वैयक्तिक गट, बर. आणि पण त्यात आता हे तुमचं दोन जे आहेत उमेदवार, हां त्यांच्या विरोधात जे उमेदवार दिलेत ते पण जरा ताकदीवान आहे, त्यांचा प्रचार जोरात चाललाय ना. मग तुमचा टिकाव लागणार का? 100% टिकावं लागणार, कारण की माणसांना आता विकासाकडे माणसांचं बोट आहे. बर. माणूस आता उमेदवार किती ताकदीचा हे महत्वाचं नाही, पण विकास कुठल्या उमेदवाराकडनं होतं हे बघतात आता या माणसं. दोन उमेदवारांकडे विकास होईल वाटते का? 100% विकास होणार. 100% होणार. 100% मग विकास. आता सांगा बघू, मांगुलीकरांनी काय ठरवलाय? 9 तारखेला कुणा गुलाल टाकायचं ठरवलाय? आमचे शिवसेना आणि राष्ट्रवादीची 2 उमेदवार आहेत, हं. त्यांच्यावरच गुलाल टाकणार. मावशी, निवडणूक लागले माहित आहे का नाही? हाय की आलंय का नाव? हायलय की आलंय. हं. बर, काय मग वाद कुणाचा आहे गावात? आणि खोराटे चौगले खोराट्यां चौगल्यांचा आहे. काय उगाच काय ते सांगू नका, तिकडे जोरात आहे त्यांचा प्रचार होतो कुठं इकडे. त्याचं आमचं तसं काय नाही, हि आहे त्यात आम्ही आहे. बर, मग काय त्यांचं चिन्ह कुठलं आहे काय माहित आहे का? हाय की कुठलं आहे? बाण बाण आहे. बर, हं. मग काय ठरलायचा? कुणाला निवडून द्यायचं ठरलायचा? त्यालाच की केला ठरलायचा. होय होय बर आम्ही अडाणी बायका असलं दुसऱ्याकडे पंचाट बोलून जायत नाही. बर बर. मग आमची काय- पुढं आहे त्यांच्याकडंच. बर, मग आता काय ठरलायचा महिलांनी? आता काय ठरवायचं, त्यालाच निवडून आणायचा. पण नाही म्हणतात नवी होतं तिकडे काही यांचा काय प्रचार नाही म्हणतात. बाणा बिनाचं काय प्रचार नाही रोज कुणाचा आहे तो. मग ते बाणाचं काय नाही म्हणतात. बाणाचं काय नाही, एक नंबर येणार. काय गावात वाद कुणाचा आहे? आमदार साहेबांचं. आमदार साहेबांचा आहे. आमदार साहेब कुठे उभारल्या निवडणुकीला? आमदार नसले तरी काय, पूजा आहे, पूजा वहिनी आहे, तुझ्या खोराटे वहिनी खोराटे आणि वहिनी, कोण आहे? आपले सुरेश चौगले. सुरेश चौगले आहे का? तगडे उमेदवार आहेत काय ते? तगडे दोन्ही पण तगडे उमेदवार आहे. सुरेश चौगलेंचे तुमच्या कामं या पण चांगले दोघांच्या आहेत. विरोधात आता चांगलं तिकडे पलीकडे पण चांगलं दिले. असू दे की, तरी पण पूजा वहिनी सुरेश चौगलेच.
दोघं हो. कसं काय ते काय कारण काय कामं चांगले आहेत. काय कामं केल्या तू कामं भरपूर सुरेश चौगले साहेबांनी भरपूर कामं केलेत. बर मग एक खोराटे वहिनींचं आणि ह्या चौगले साहेबांचं येणं इकडे आहे का गावात आहेत की येतात की येतात ते येतात मग संपर्क आहे लोकांबरोबर आहे त्यांचा? की 100%. बर मग तुम्ही गाव कुठलं तुमचं मांगोली काय नाव तुमचं शरद जाधव. शरद दादा मग सांगा बघू 9 तारखेला आता 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला निकाल लागणार आहे निकाल 100% धनुष्यबाण धनुष्यबाण घड्याळ घड्याळ. ठरवून ठेवलायचा हो हो काय अडचण नाही. अडचण नाही नाही 100%. काय गावात वातावरण कुणाचं आहे हो? गावात वातावरण सुरेश चौगलेनी खोराटे मॅडम खोराटेंचं आणि खोराटे हे आपलं धनुष्यबाण बर हां आणि सुरेश चौगलेंचं सुरेश चौगल्यानं प्रत्येक गावामध्ये त्यानं माझ्या गावाला चिन्ह कुठलं आहे त्याचं चिन्ह घड्याळ आहे. घड्याळ आहे बर मग ह्या तो दोन त्यानं विषय ऐकून घ्या. त्याचं चिन्ह घड्याळ आहे. हं, विषय ऐकून घ्या. त्यानं आता काय केलं विषय ऐकून घ्या. त्यानं तो पहिला उभाटा गटामध्ये होता. बर मग त्यानं उभाटा गटामध्ये त्यानं उमेदवार मागितली मिळाली पण ठीक आहे पण ते उभाटा गटामध्ये ह्या मतदारसंघामध्ये काय चालत नव्हतं म्हणून त्यानं घड्याळ चिन्ह घेऊन तो लढलाय. आता ह्या ते बदलले पक्ष म्हटल्यानंतर जरा काय हे होईल का फरक काय होईल का? काय 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 हा? काय सुरेश चौगले हा कामाचा माणूस आहे. बरं, आता हक्काचा माणूस आहे. बरं, आता त्यानं कुणी बी त्याला साध्या माणसानं जरी धरून हाताला नेले हं, तर तो माणूस येण्याजोग आहे. बरं, आता मग खोराट्यांचं इकडे येणं होतंय का हो? होते की होते खोराट्यांचं होणं हाय होणं का? होणं अहो विषय ऐकून घ्या. आम्ही बी प्रकाश आंबेडकरला दोन आम्ही मदत केली आहे हं, 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 पण आता सुरेश चौगले गेल्यामुळे हं. आता प्रकाश आंबेडकरने वेगळा काही नाही हे काय आम्ही एकच आहोत. एकच आहे सा एकच आहेत आम्ही. बरं मग मांगोलीकरांचं काय ठरवलंय सा कुणाला निवडून मांगोलीकरांनी काय ठरवलं विषय ऐकून घ्या. ह्या मांगोली गावामध्ये द्यायचं? कुणाला निवडून द्यायचं न विषय ऐकून घ्या. सुशिक्षित वर्ग जास्त आहे. शिक्षक वर्गाचा आणि जास्त करून जी युती झाली आता घड्याळ आणि धनुष्यबाण बरं त्याच्याकडे जास्त फोकस आहे. बरं मग आता 7 तारखेला मतदान आहे 9 तारखेला निकाल आहे. बर आता गुलाल गुणावर पडणार जरा गुलाल हा दोन गुलाल हा दोघांचे पण आहे घड्याळ आणि धनुष्यबाण. धनुष्य. पण तुमच्या विरोधात आहे ती दिलेली तगडी आहे विषय ऐकून घ्या. प्रत्येक बघा जे तो आपल्या आपापल्या हेनं तो जसं तो प्रत्येक काम पण सुरेश चौगले माझ्या गावाला 41 लाखाची मदत केली आहे. बर काही पद नाही सत्ता नाही काही नाही त्यानं मदत केली. मी आता ग्रामपंचायत सदस्य आहे. बर मग आता सांगा एक आता कोण निवडून येणार सांगा आता मी ह्या शिटा दोन्ही बी लागा लागतात. कुठल्या 2 सीट आहे कोण सुरेश चौगलेने हे खोराटे मॅडम. दादा निवडणूक लागल्या हाय काय माहित आहे काय आहे ना माहिती काय माहित आहे काय गावात वातावरण आहे वातावरण काय सर्वच पक्षांचं आहे. सर्व पक्षाचं आहे हो. बर तरी कुणाचं वाढून असणार की दादा असं नाही दोन्हीकडे बी रस्सीकेच आहे. रस्सीकेच आहे दोन्ही तिन्हीकडे रस्सीकेच आहे. काटे की टक्कर आहे म्हणा हो तरी सुद्धा त्यातल्या त्यात कोणतरी वाढून असणार की असं काय सांगू शकत नाही आता निकाल लागलो कोण समजा. कोण उमेदवार बदलले ते तरी माहित आहे का राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर सुरेश चौगले साहेब आहेत. बर धनुष्यबाणावर पूजाताई खोराडे उभा आहेत. बरं, काय हाय का उमेदवार हे दोघं तगडा आहे आहेत का की. उमेदवार तगडा आता जनताच ठरवणार तगडा आहे का काय आहे. तुम्ही काय ठरवलाय का आम्ही काय मनात आहे ते आम्ही करणार की. काय मनात आहे तुमच्या असं काय आम्ही आहे ते करणारच मनात आहे त्यांच्या. बरं तरी सुद्धा गावात कोणी काय विकास केलाय काय माहित असेल की विकास काय मग विकासाला मत बघायचं झालं तर मग आता आंबेडकर साहेबांनी आमच्या गावात म्हणजे विकास केलेलाच आहे. आंबेडकर साहेबांचा विकास झालाय झाला म्हणजे राधानगरी बुद्रुक आजऱ्यामध्ये विकास झाला आहे. बरं तिन्ही काय केलं? तालुके- गावात विकास काय केला हो गावात हायमॅक्स लॅम्प आहे वरती गणेश मंदिरला पेविंग ब्लॉक आहे. बरं मग आता तिन्ही दोन हे हा रस्ता मेन रस्ता सुद्धा आंबेडकर साहेबांनी त्यांनी केला. आता हे 2 उमेदवार दिले ते हाय का तगड हा तगडं नाही असं जनतेचा कौल आहे. तगडं म्हणण्यापेक्षा लोकांनी विकासाला मत देऊन चिठ्ठ्या निवडून आणाव्यात असं आमचं मत आहे. विकासाला मत द्यावं विकासाला मत द्या यावं. दादा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली माहित आहे काय माहिती आहे की माहिती माहित आहे आहे माहिती काय आहे. गावात वारा कुणाचा आहे वारी इथं बघा धनुष्यबाणाचा वार आहे. धनुष्यबाणाचा वारा आहे हो. का हो? ही पालकमंत्र्याच्या माध्यमातून इथं कामं झालेली आहेत भरपूर. बर काय काय कामं झालेली इथं रस्ते वगैरे बर गट्टर वगैरे बर मंदिराला निधी. बर मग आता तुमच्या इथं उमेदवार कोण कोण आहे जरा सांगा भाऊ आमच्या इथं जिल्हा बघा परिषदला आणि पंचायत समितीला कोण उभा आहे? जिल्हा परिषदला आमच्या इकडं सुरेश चौगले पंचायत समितीला उभारल्यात हां. गड्या चिन्ह घेऊन बरोबर आणि धनुष्यबाण घेऊन पूजा कपिल खोराटे खोराटी वहिनी आहे बरं दोन्ही उमेदवार आहेत का हो सक्षम आहेत. सक्षम आहे होय होय तालुका संघाच्या माध्यमातून खोराटेंनी भरपूर कामं केलेली आहेत. बर पण ते परत- खोराट्यांचं काय इकडे येणं जाणं नाही म्हणते आता येणं जाणं आता बघा खोराटे साहेब आंबेडकर साहेबांच्या बरोबर आहेत बर आणि आमच्या इथं असं आहे की विकासाला प्राधान्य आहे. बर विकासाला प्राधान्य आहे. होय होय
आणि पालकमंत्र्यांना मानणारा मोठा इथं गट आहे. त्यामुळे हे आमचं मत धनुष्यबाणालाच. बरं, आता तुमच्या दोन उमेदवाराच्या विरोधात तिकडे जे आहेत उमेदवार दिले ते हा. तगड आहेत की तगडे आहेत की. मग पण- त्याचा टिकाव लागणार का रे मग इथे तुमच्या पण इथं कसं आहे, इथं माणसं जरी हे असली तरी ती पालकमंत्री जिकडे आहेत तिकडेच मतदान. बरं. कारण की माणसाची कामच होत्यात. काही कामं माणसं डायरेक्टली जातात. हं. पहिलं कसं असायचं, गावातल्या पुढाऱ्यांनी फोन लोक लावायची तिथनं मंत्री म्हणजे आमदारपाशी गेल्यावर. बरं बरं तसं आता नाही आहे. हं. आता पालकमंत्र्यापाशी कुठलाही माणूस गेला तो कुठल्या गटाचा कुठल्या ह्याचा आहे काही बघित नाही. वैयक्तिक कामं पण होत्यात. बरं त्यामुळं लोक ही धनुष्यबाणालाच मतदान करणार. बरं. मग आता मला सांगा, मांगुलीकरांनी कुणावर आता गुलाल टाकायला ठरवला आहे सांगा बघू. ते तुम्हाला कळेलच की 9 तारखेला तुम्हाला धनुष्यबाण ही विजयी होणार. गुलाल हे पडणारच. कुणावर पडणार? धनुष्यबाण. मांगुली गावात आलोय. जरा दुपारची वेळ असल्यामुळे आपल्याला थोडी लोक कमीच दिसायला लागलेत, पण इथं मामा इथं काहीतरी लाकडं काहीतरी फोडताना दिसल्यात आपल्याला. जरा बरं विचारा जरा मामांना, ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक लागल्या. मामा, निवडणूक लागल्या माहित आहे का नाही? हा बोला की. माहित आहे का हा, निवडणूक माहिती लागलेली? आलंय का नाव? आलंय की. आलंय का नावावर? हा. बरं, काय वारं कुणाचं आहे गावात? वाऱ्या घड्याळ आणि धनुष्यबाण. होय, काय ते उगं सांगू नका. इकडे म्हणाला आल्यात नाही, गावात फिरलो नाही म्हणाल्यात ना. नाही वारं म्हणतात. माझ्या म्हणण्याप्रमाणे आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आहे. आहे एक सबसे काय 100% कामं केल्यात? आता कोण आहे माहिती आहे तुम्हाला? उमेदवार कोण आहे माहित आहे? कशात हे तुमचे उभारलेले कोण कोण आहेत? सुरेश चौगले आणि पूजा खोराटे. बर खोराट्यांची आहेत सून. हे. हा, बरं, काय काम आहे का उमेदवारांची? कामं आहेत भरपूर केलेली आहे त्यांनी. सोय सगळी केलेली आहे. बर काही शिल्लक राहिलेलं नाही. बर. इथून पुढे काय राहील ते आणि ते सत्तेवर आल्यावर पुरा करणार पुरा करणार. राहिलेलं काम. पण ह्या दोन उमेदवारांच्या विरोधात जरा ते तगडे दिलेत उमेदवार. टिकाव लागणार का तुमच्या उमेदवारांना? लागणार की 100% घेणार 100% घेणार. घेणार. बरं, मग आता 9 तारखेला काय ठरलायचा? कुणाला निवडून आणायला ठरलायचा? ते आता मी 7 तारखेशिवाय सांगू शकत नाही. सांगू शकता आता म्हणाला होय की, पण 100% येणार येणार. येणार. बर, कोण येणार निवडून? दोन्ही पण धनुष्यबाण आणि घड्याळ पण. येणार. पावशी निवडणूक लागल्या माहित आहे काय? हाय की आलंय कानावर? आले आलंय. बरं, आले. काय गावात कुणाचं वार आहे मग? गावात धनुष्यबाण होय, बाणाच कुठले हाताचं आहे. मग आता नाही. काय ते उगाच सांगू नका. धनुष्यबाण आहे पहिल्यापासून धनुष्यबाणालाच आम्ही आहो. धनुष्यबाण? होय, घड्याळ धनुष्यबाण बर, मग आता धनुष्यबाणाकडनं आणि घड्याळकडनं कोण कोण उभारले माहिती तेवढं काय कळाले का? आले का कानावर? आले की कोण कोण उभारले जरा सांगा बघू. कोराटे खोराटे वहिनी हा, आणि हा. तिकडे कोण सुरेश चौगले आहेत? सुरेश चौगले होय बर बर बर. मग आहेत का हम्म. चांगले उमेदवार आहेत का? आहेत की चांगला आहेत की तेव्हा येतात का गावात? येत्यात की कामं केल्यात त्यांनी भरपूर. काय काय केलं जरा सांगा बघू. काय केलीत कामं? रस्ते केल्यात, रस्ते केले. हा. बर पाण्याचे हे केले वेच. बर. मग आता काय माहिती टाक- माहिती आहे का? जरा ह्यांची ताकद कमी पडते म्हणत्या. नाही नाही हाय भरपूर आहे ताकद. ताकद आहे. हाय बर, मग आता महिलांनी काय ठरवलायचा? कुणाला निवडून आणायला ठरवलायचा? कुठल्या चिन्हाला आणायला ठरवलायचा? धनुष्यबाण आणि घड्याळ ठरवलायचा. होय. राधानगरी तालुक्यातील जे सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अंतर्गत येणारं हे मांगोली गाव. या मांगोली गावामध्ये आपण फिरलोय. जरा दुपारची वेळ असल्यामुळं काही थोडेच लोक आपल्याला भेटलीत. त्या थोड्या लोकांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे. या जिल्हा परिषद पंचायत समितीमधले जे काही उमेदवार आहेत ते सक्षम आहेत का, कामाची काही इथं विकास कामं झालेली आहेत का, याचा संपूर्ण आढावा या रिपोर्टच्या माध्यमातून घेतलेला आहे.